चंदनझिरा हद्दीतून चोरीला गेलेला टाटा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या 2 तासांत हस्तगत. जालन्यात एलसीबीची मोठी कारवाई, 12 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जलजला न्यूज. जालन्यातून एक अत्यंत खळबळजनक, थरारक आणि तितकीच धडाकेबाज बातमी समोर येत आहे. चोरांनी पोलिसांना दिलेलं ओपन चॅलेंज जालना पोलिसांनी अवघ्या 2 तासांत मोडून काढलंय. होय, जालन्यातून चोरीला गेलेला तब्बल 12 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी जाबांज पथकाने अवघ्या 2 तासांत शोधून काढला आहे. संपूर्ण घटना समजून घ्या. पुण्याच्या धायरी येथील व्यावसायिक रवींद्र नामदेव धनावडे यांचा टाटा ट्रक जालन्यातील हिरो होंडा शोरूमच्या मागे मंगलमूर्ती ट्रान्सपोर्ट परिसरात उभा होता. याच दरम्यान 2 सराईत चोरट्यांनी नजर चुकवून हा 12 लाखांचा ट्रक तिथून लंपास केला. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी तात्काळ चक्र फिरवली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या टीमने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरांचा माग काढायला सुरुवात केली. चोरटे ट्रक घेऊन पळून जाण्याच्या बेतात होते, पण त्यांना माहीत नव्हतं की समोर जालना एलसीबी आहे. पोलिसांनी एकाच वेळी अनेक पथकं रवाना केली आणि थेट घनसावंगी परिसरात सापळा रचला. चोरटे ट्रकासह तिथून जात असतानाच पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ट्रकला अडवलं आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दगडू अशोक कोरडे आणि नारायण आसाराम धोत्रे हे दोघंही व्यवसायाने ड्रायव्हर आहेत, पण त्यांनी चोरीचा रस्ता निवडला. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकून 12 लाखांचा ट्रक जप्त केला आहे. जालन्यात गुन्हेगारांना हा सणसणीत इशारा आहे की गुन्हे कराल तर थेट गजाआड जाल. पोलिसांच्या या सुपरफास्ट कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तपासाचा सविस्तर तपशील. जालना जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेला 12 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत शोधून काढत 2 सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी रवींद्र नामदेव धनावडे, वय 47 वर्ष, रा. प्लॉट नं. 505 धायरी जी, पुणे यांनी तक्रार दिली होती की दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी पहाटेचे 4 वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH11DD3577 हा जालन्यातील हिरो होंडा शोरूमच्या मागे असलेल्या मंगलमूर्ती ट्रान्सपोर्ट परिसरातून अज्ञात इस्मांनी चोरी केला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नं. 355/2026 कलम 303(2) भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी दगडू कोरडे आणि नारायण धोत्रे हे तो ट्रक घेऊन घनसावंगीच्या दिशेने जात असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ घनसावंगी येथे नाकाबंदी करून संशयित ट्रकला अडवले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अवघ्या 2 तासांत हा संपूर्ण थरार संपला आणि 12 लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला. अटक केलेले आरोपी: 1. दगडू अशोक कोरडे, वय 33 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मूर्ती ता. घनसावंगी जी, जालना. 2. नारायण आसाराम धोत्रे, वय 24 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मूर्ती ता. घनसावंगी जी, जालना. ही कामगिरी करणारी जाबांज पोलीस टीम. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनी सचिन खामगळ, पोपनी राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, शिवप्रसाद एखंडे, सतीश श्रीवास, भागवत खरात, कैलाश चेके आणि अशोक जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.